नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. अग्निशामक दल भरती 2023 तर पहा नागपूर अग्निशामक दलात मित्रांनो 350 जागांसाठी भरती निघाली आहे मित्रांनो. आणि तुम्ही जर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला नागपूर अग्निशामक दल भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. तर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असो तरी मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरता येते यामध्ये. तर शैक्षणिक पात्रता फक्त मित्रांनो 10वी पास मागितला आहे अग्निशामक दल भरतीमध्ये. त्याचबरोबर तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला पगार यामध्ये 19,900 ते जे आहे मित्रांनो तुम्हाला 63,200 एवढा पगार मिळणार. आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण नागपूर आहे. तर महाराष्ट्रातील मुलं मुली अग्निशामक दल भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि फॉर्म भरणे सुरू आहे मित्रांनो. या भरतीचे जे फॉर्म आहे हे 6 डिसेंबर 2023 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आहे आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो 27 डिसेंबर 2023 आहे. तर या भरतीमध्ये अग्निशामक दल भरतीमध्ये मित्रांनो सर्वात आधी तुमचं ग्राउंड असणार आहे ज्यामध्ये 5 इव्हेंट आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचं लेखी परीक्षा असणार आहे. ठीक आहे. आणि यामध्ये काही कशी सुद्धा पद आहे अग्निशामक दल भरतीमध्ये ज्यामध्ये लेखी परीक्षा आणि त्याची पात्रता सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि या अग्निशामक दल भरतीसाठी मित्रांनो 10वी पास लागते आणि या भरतीसाठी मित्रांनो कोणाकोणाला फॉर्म भरता येणार आहे त्याबद्दल सुद्धा मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. शैक्षणिक पात्रता काय आहे, वयोमर्यादा काय, संपूर्ण माहिती, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, त्याचबरोबर ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अग्निशामक दल भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. आता या अग्निशामक दल भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय लागते ते तुम्हाला सांगून देतो. तर यामध्ये मित्रांनो तुम्ही 10वी पास पाहिजे, त्याचबरोबर राज्य अग्निशामक केंद्र मुंबई पाठ्यक्रम उत्तीर्ण असले पाहिजे, तेव्हाच तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकता. 350 जागांसाठी ही भरती निघाली आहे. आणि या भरतीसाठी वयोमर्यादा जे ठेवण्यात आला आहे ते मित्रांनो 18 ते 32 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी मित्रांनो 1,000 रुपये फी आहे. मागासवर्गीयांसाठी मित्रांनो 900 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे. तर या भरतीचं जे सिलेक्शन प्रोसेस आहे यामध्ये मित्रांनो तुमचा सर्वात आधी ग्राउंड होणार आहे आणि ग्राउंडला 5 इव्हेंट आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यानंतर मित्रांनो तुमची यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे. तर लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तर लेखी परीक्षा मित्रांनो ही 100 मार्काची आहे ज्यामध्ये मित्रांनो गणिताचे प्रश्न विचारले जाणार नाही. गणिताचे प्रश्न या अग्निशामक दल भरतीमध्ये विचारले जाणार नाही. तर लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो तुम्हाला सांगून देतो. तर पहा 15 प्रश्न सामान्य ज्ञानाच्या परीक्षेला विचारले जाणार आहेत. त्याचबरोबर 15 प्रश्न बुद्धिमत्ता चाचणी आणि 15 प्रश्न मराठी व्याकरणचे विचारले जाणार आणि 15 प्रश्न मित्रांनो इंग्रजी ग्रामर, त्याचबरोबर तांत्रिकचे 40 प्रश्न विचारले जाणार आहेत. तर टोटल 60 मार्क, टोटल मित्रांनो ही 100 मार्काची तुमची लेखी परीक्षा असणार आहे. 40 मार्क तांत्रिकला राहणार आहे, सामान्य ज्ञानला 15, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी 15, त्याचबरोबर यामध्ये मराठी व्याकरण 15, इंग्रजी ग्रामर 15. तर असं 100 मार्काची तुमची यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे. तर या भरतीची संपूर्ण जाहिरात तुम्हाला दाखवून देतो आणि यामध्ये मित्रांनो इव्हेंट कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवून देतो आणि कोणत्या पदासाठी मित्रांनो लेखी परीक्षा आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवून देतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो हे जाहिरात आहे नागपूर अग्निशामक दल भरतीची. तर यामध्ये बघू शकता तुम्ही फॉर्म जे आहे 6 डिसेंबर 2023 पासून सुरू झाले आणि शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे. आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पगारचा जर विचार केला तर यामध्ये अग्निशामक विमोचकमध्ये 19,900 ते 63,200 मिळणार आहे. तर 5 वेगवेगळ्या प्रकारचे पद आहेत. तर लेखी परीक्षा कोणत्या याच्याने ते तुम्हाला सांगून देतो. जे चालक यंत्रचालक पद आहे यामध्ये मित्रांनो लेखी परीक्षा आहे, एक लक्षात ठेवा. बाकी सर्व याच्यात मित्रांनो लेखी परीक्षा आहे. ठीक आहे. तर तुम्ही कॅटेगरीनुसार या ठिकाणी जागा बघू शकता. SC ST OBC WS NT VJ ओपन SBC, त्याचबरोबर सर्वसाधारण, महिला आरक्षण, माजी सैनिक, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन अनाथ या सर्वांसाठी जागा या ठिकाणी तुम्ही चार्टमध्ये बघू शकता किती जागा आहे. तर त्यानंतर पहा यामध्ये पात्रता दिलेली आहे. तर पहिलं पद आहे सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारी, तर या ठिकाणी तुम्ही पात्रता बघू शकता. त्यानंतर दुसरं पद आहे उप अग्निशामक अधिकारी, यामध्ये सुद्धा शैक्षणिक पात्रता तुम्ही बघू शकता. त्यानंतर तिसरं पद आहे चालक यंत्रचालक, तर यामध्ये मित्रांनो लेखी परीक्षाने आहे. तर यामध्ये जे पात्रता मागितल्या तुम्ही 10वी पास पाहिजे. दुसरं यामध्ये जड वाहन चालक म्हणून 3 वर्ष काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. आणि तिसरं वैध जड वाहन चालवण्याचा परवाना असणे. आणि चौथा आहे मराठी म्हणजे वाचता आलं पाहिजे तुम्हाला. आणि 5वा आहे मित्रांनो राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केलेला असल्यास प्राधान्य. तर तेव्हाच मित्रांनो तुम्हाला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे. त्याचबरोबर या पदामध्ये लेखी परीक्षा नाही चालक यंत्र चालक अग्निशामकमध्ये. त्याचबरोबर यामध्ये उंची पहा
उंची यामध्ये 165 सेंटीमीटर पुरुषांसाठी, महिला उमेदवारांसाठी 162 सेंटीमीटर, छाती एकूण 81 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, वजन 50 किलो. त्यानंतर पहा यामध्ये जे पद आहे पाचवं ते आहे मित्रांनो अग्निशामक विमोचक. यामध्ये तुम्हाला 10वी पासवरच फॉर्म भरता येणार आहे. तर या पदामध्ये कोणाकोणाला फॉर्म भरता येणार ते तुम्हाला सांगून देतो. तर तुम्हाला अग्निशामकमध्ये फॉर्म भरायचा असेल तर या ठिकाणी पहा तुम्ही 10वी पास पाहिजे. आणि दुसरा मित्रांनो यामध्ये अट ठेवण्यात आली आहे की राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा पाठ्यक्रम उत्तीर्ण असले पाहिजे तुम्ही, तेव्हाच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे यामध्ये. त्यानंतर पात्रता बघू शकता. किमान शारीरिक पात्रता उंची 165 सेंटीमीटर, महिला उमेदवारांची 162 सेंटीमीटर, छाती 81 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, वजन 50 किलो. ठीक आहे. त्यानंतर आता या अग्निशामक दल भरतीमध्ये ग्राउंड किती ते तुम्हाला दाखवून देतो. सर्वात आधी ग्राउंड होणार आहे यामध्ये, नंतर तुमची यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे. तर पहा या ठिकाणी ग्राउंडला तुमचे 5 इव्हेंट आहे. तर पहिला इव्हेंट आहे 15 फूट दोर चढणे, तुम्हाला पहिला इव्हेंट आहे, यामध्ये 15 गुण मिळणार आहे. त्यानंतर दुसरा इव्हेंट आहे 100 मीटर अंतर, 50 किलोग्राम मानवी प्रतिकृती खांद्यावर घेऊन धावणे, 15 गुण, म्हणजे 50 किलो वजन तुम्हाला खांद्यावर घेऊन धावावं लागणार आहे 100 मीटर. तिसरा जो इव्हेंट आहे तो आहे शिडीत चढणे उतरणे, यासाठी तुम्हाला 15 गुण मिळणार आहे. चौथा जो इव्हेंट आहे तो आहे मित्रांनो उंची अधिक असल्यास तुम्हाला 5 गुण मिळणार आहे. त्याचबरोबर पाचवा जो इव्हेंट आहे तो आहे मित्रांनो पोहणे जर असाल तर तुम्हाला 20 गुण मिळणार आहे. तर टोटल 70 मार्काचं तुमचं यामध्ये ग्राउंड होणार आहे. त्यानंतर तर पहा टोटल तुमचं 70 मार्काचा यामध्ये ग्राउंड असणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षा तुमची 100 मार्काची असणार आहे. तर 170 तुमचं यामध्ये ग्राउंड असणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम या ठिकाणी दाखवून देतो. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही या ठिकाणी हे सर्व जाहिरात आहे. तर यामध्ये 5 वेगवेगळे पद आहे. तर सहाय्यक अग्निशामक केंद्राचा अधिकारीचा जो अभ्यासक्रम आहे तो आहे. 15 प्रश्न मराठी व्याकरण इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न, बौद्धिक चाचणी 15 प्रश्न, सामान्य ज्ञान 15 प्रश्न, तांत्रिकचे 40 प्रश्न. तर चार्टमध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी. त्यानंतर पहा उप अग्निशामक केंद्र अधिकारीचा जो अभ्यासक्रम आहे तो आहे मराठी व्याकरणचे 15 प्रश्न विचारले जाणाऱ्या परीक्षेमध्ये, इंग्रजी ग्रामरचे 15, बौद्धिक चाचणी 15, सामान्य ज्ञान 15 आणि तांत्रिक 40. त्यानंतर अग्निशमन कम ड्रायव्हरचं तुम्ही यामध्ये पद बघू शकता. तर यामध्ये मराठी व्याकरणचे 15 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 15, बौद्धिक चाचणीचे 15 आणि सामान्य ज्ञानचे 15. तर यामध्ये जे चौथा पद आहे ते अग्निशामक विमोचक. यामध्ये लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम पहा. मराठी व्याकरणचे 15 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न, बौद्धिक चाचणीचे 15 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न आणि तांत्रिकचे 40 प्रश्न. टोटल तुमचं यामध्ये 100चं लेखी परीक्षा असणार आहे. तर या पदामध्ये मित्रांनो तुमचं ग्राउंडने ते पद तुम्हाला दाखवून देतो. जे ड्रायव्हरचं पद आहे त्यामध्ये मित्रांनो लेखी परीक्षा नाही होणार आहे. हे तुम्ही बघू शकता. चालक यंत्र चालकचं जे पद आहे यामध्ये लेखी परीक्षा नाही. बाकी सगळ्या पदामध्ये मित्रांनो लेखी परीक्षा आहे. तिसरं जे पद आहे चालक यंत्र चालक यामध्ये लेखी परीक्षा नाही. तर चांगली भरती ही चालू आहे मित्रांनो नागपूर अग्निशामकची. तर ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला नसेल तर नक्कीच भरा. 27 डिसेंबर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन भरतीच्या अपडेटसाठी. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद जय भारत.